नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आपण सविस्तर बघूया। निवडणुका जिंकताच राष्ट्रवादीला आश्वासनांचा विसर पडल्याचं चित्र आहे। महायुतीनं निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं, पण आता अजित पवार आणि हसन मुश्रीफांनी कर्जमाफीचा विषय हसण्यावर नेलाय। राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत, पण अजित पवारांचं वक्तव्य हे भुवया उंचावणार आहे। माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं का कर्जमाफी? मला मी जेवढी भाषणं केली हे बघ, हे तुला एक माहिती का, अंथरून बघून हातपाय पसरायचे असतात। राज्याचा गाडा आपल्याकडे, आपण दोघं नंतर बसू चर्चा करू। तुला मी माझी परिस्थिती सांगतो, मग तू मला तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यातनं काही जमत असेल तर करू, आपण करायला कमी नाही पडणार। विधानसभेच्या आता निवडणुका संपलेल्या आहेत। सगळी योजना, 3 सिलेंडरची योजना मी बंद करणार नाही। मुलींचं उच्च शिक्षण चालू राहील मोफत। महिलांना 50% एसटीमध्ये सवलत चालू आहे। माझ्या लाडक्या भावांना 7.5 हॉर्सपर्यंत वीज बिल मी माफ केलेलं आहे। अशा अनेक कल्पना, आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची आहे। आपल्याला 5 वर्षात करायची आहे ना।